बायकोला विचारल्याशिवाय दारू प्यायला तर आता काय खैर नाही, कारण नव्यानं लागू झालेल्या कायद्यामुळे दारू पिणाऱ्या नवऱ्यांची चांगलीच गोची होणार आहे. भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS मध्ये पूर्वी असलेल्या IPC 498 च्या जागी आता कलम 85 आणि 85B लागू करण्यात आलंय. या नव्या कायद्यानुसार जर नवरा दारू पिऊन बायकोला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असेल तर तो गंभीर गुन्हा मानला जाणार आहे आणि या प्रकरणात नवऱ्याला थेट तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. घरात दारू पिऊन भांडण करणं, मारहाण करणं किंवा शिवीगाळ करणं आता कायद्याच्या नजरेत गुन्हा ठरणार आहे. बायकोनं दारू प्यायला विरोध केला असतानाही नवरा जर दारू पिऊन घरात राडा घालत असेल, सतत टोमणे मारत असेल किंवा मानसिक त्रास देत असेल तर बायको पोलिसांकडे तक्रार दाखल करू शकते आणि फक्त मारहाणच नाही तर मानसिक छळही या कायद्यानुसार गुन्हा मानला जाणार आहे. या गुन्ह्यासाठी नवऱ्याला 3 वर्षापर्यंत कठोर कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. सरकारी आकडेवारीनुसार भारतातील 40% जास्त घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये दारू हे मुख्य कारण आहे. हीच बाब लक्षात घेऊन नव्या BNS कायद्यात महिलांच्या सुरक्षेला आणि घरातील शांततेला प्राधान्य देण्यात आले. या नवीन कायद्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.